हं. सर, 18 ऑगस्ट रोजी आपल्या जनरल हॉस्पिटल येथे एक महिला होती, गर्भवती महिला, आणि त्याचप्रमाणे तिचं बाळ, ह्या दोघांचाही मृत्यू झालेला आहे. ही जी क्रिया झालेली आहे किंवा हा जो गोंधळ चाललेला आहे तो जनरल हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहे त्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे. आणि हे प्रत्येक वेळेस असं घडत चालले गेले, म्हणजे मागच्या वेळेस पण 3 ते 4 वेळा ही घटना अशा सतत घडत चाललेल्या आहेत. म्हणजे हे जे कोणी केलेलं आहे हे कृत्य, कारण की आता गेलेली व्यक्ती परत येणार नाहीये, पण ही घटना जी आहे ही मावळ तालुक्यामध्ये वारंवार होत आहे. आणि त्याचप्रमाणे जनरल हॉस्पिटलमध्ये आम्ही स्वतःहून पण बऱ्याच वेळेस जातो, तिथं कोणतीही सुविधा नाहीये, कुठल्याच प्रकारची सुविधा नाही. गेले की तुम्ही स्वतः बघा, म्हणजे आज ती महिला, तिचा बीपी जो आहे तो हाय झाला होता, त्यांच्याकडे व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती. मग तुमच्याकडे सुविधा नाहीये हे तुम्हाला माहित असताना तुम्ही पेशंटला अपॉइंट करतात कसं? तुम्ही सांगू शकता ना त्यांना की तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा, किंवा त्यांना अशा पद्धतीने बोलू शकले असते ते की आपल्याकडे ही सुविधा नाही. तुम्ही पेशंटला घेताय, घेतल्यानंतर 10-15 मिनिटांमध्ये तुम्ही सांगत पण नाही. म्हणजे ती महिला जी आहे ती 6 वाजता तिची डेथ झाली होती. ते झालं 8:30 वाजता त्या लोकांना सांगितलं. नातेवाईक नुसती सैरावैरा पळत होते इकडे तिकडे की काय झालंय आम्हाला सांगा, डॉक्टर आम्हाला सांगा काय झालंय. कुठल्याही प्रकारची त्यांनी सांगितलेलं नाहीये, त्यांना कुठल्याच प्रकारची जाणीव करून दिली नाही. जे मूल जन्माला आलं होतं ते जिवंतच होतं, कारण की ज्या अर्थाने ते म्हणाले की तुम्ही मुलाला दुसरीकडे घेऊन जा, तुमच्याकडे जर NICU ची सुविधा नाहीये, ICU ची मुलांची सुविधा नाहीये, तुम्ही पेशंटला घेतलंच कसं? तर असे जे डॉक्टर आहेत, म्हणजे तुम्ही शिकाऊ डॉक्टरांच्या हातामध्ये कुणालाही देणार का? कुठल्याही, म्हणजे जो गोर गरीब आहे, आत्ताच्या आपल्या पूर्ण मावळामध्ये एकच हॉस्पिटल आहे, तिकडे जे झालेलं आहे कान्याला, तिथेही कोणती सुविधा नाहीये. मग जो गोर गरीब माणूस आहे तो जाणार कुठे? त्याला एकच हॉस्पिटल आहे तिथे, आणि तिथं जर नाही गेलं तर मग त्याच्याकडे पैसे पण नाही ना तेवढे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही कुणाच्या पण हातात, म्हणजे जे मुलं तिथे शिकाऊ आहे त्यांच्या हातामध्ये तुम्ही जीव देणार का? म्हणजे जिवंत माणसाला तुम्ही हातामध्ये दिले, आज त्या माऊलीचा जीव तिथे गेलेला आहे. हे कशामुळे? तिथल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे. म्हणजे तुम्ही शिकाऊ डॉक्टरना, म्हणजे आम्ही प्रॅक्टिकल नाहीये, प्रत्येक व्यक्ती हा प्रॅक्टिकल नाही, प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, ती प्रॅक्टिकल म्हणून तुम्ही देऊ नका. कोणताही जो डॉक्टर असेल, शिकाऊ माणसाला किंवा शिकाऊ डॉक्टरांना प्रॅक्टिकल म्हणून जिवंत माणसाला तिथे दावणीला लावू नका, हे मला प्रत्येकाला सांगायचे, तिथल्या डॉक्टरांना सांगायचे. जर तुम्ही अशा प्रकारे करत असेल तर शासनाने ह्यावर कडक कारवाई करून त्यांना पहिली निलंबित करा. निवेदन तुमचं प्राप्त झालेलं आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे आणि त्याबरोबर गंभीर पण आहे. आपण तुमचं निवेदनाच्या अनुषंगाने आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय पोलीस कमिशनर साहेब यांना पण ते पाठवूया आणि आरोग्य विभागाने पण पाठवूया. धन्यवाद. यांना पोहोच देऊन टाका. आणि ते नमस्कार. खऱ्या अर्थानं 18 तारखेला जो प्रकार घडला तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये, महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू, त्याचबरोबर काही काळानंतर त्यांनी बालकाचा सुद्धा मृत्यू घोषित केला. खऱ्या अर्थाने जे डॉक्टर लोक आहेत किंवा तिथली जी व्यवस्थापन समिती आहे ही सातत्याने तिथं हलगर्जीपणाच करत आहेत, आणि त्या हलगर्जीपणामुळे आज खऱ्या अर्थानं त्या महिलेचा 37 वर्षीय महिलेचा मृत्यू त्या ठिकाणी होतोय. तर ती आमदार साहेबांनी काल सांगितल्याप्रमाणे ती SIT असेल, याला खूप वेळ लागणार आहे, पण तुम्ही तात्काळ त्यांच्यावरती काय गुन्हा दाखल केलाय हाही स्पष्ट या ठिकाणी झाला पाहिजे. तर आज या ठिकाणी आम्ही जे निवेदन दिलेलं आहे, खऱ्या अर्थानं जे काही शिकाऊ डॉक्टर असतील किंवा त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये CCTV कॅमेरे आहेत का, ते जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी स्पष्ट याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की या वार्डातून त्या वार्डामध्ये जेव्हा त्या महिलेला शिफ्ट केली तेव्हा कुठल्याही प्रकारची त्या नातेवाईकांना सांगितलेलं नाही की आम्ही या वार्डातून त्या वार्डामध्ये काही कारणास्तव त्या महिलेला शिफ्ट करतोय. तर अशा खऱ्या अर्थानं हे जो हलगर्जीपणा चाललेला आहे, आणि नातेवाईकांनी पण त्याकडे आपण स्वतःहून लक्ष दिलं पाहिजे की आपला पेशंट आहे, आपल्या पेशंटला ते कशा प्रकारे ट्रीटमेंट करत आहेत, हे सुद्धा आपलं सुद्धा काम आहे, आपण सुद्धा तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु हा जो काही काल जो प्रकार घडला, आणि ते जे काही तिथे डॉक्टर उपस्थित होते किंवा ज्यांनी त्याच्या शस्त्रक्रियेला ते डॉक्टर आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हा दाखल व्हावा, त्यांना कुठल्याही प्रकारची डिग्री मिळवून न देणे, अशाच आज जो मृत्यू झाला अशाच प्रकारे अनेक मृत्यू यांच्या हातून घडतील. तर अशी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खऱ्या अर्थानं जर त्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर पुढच्या येत्या 8 दिवसामध्ये गेट बंद जनरल हॉस्पिटलचं आंदोलन केलं जाईल. धन्यवाद. मी जनरल हॉस्पिटल तिथं माझं शिक्षण पण झाले, मी पण सिस्टरच आहे. परंतु जनरल हॉस्पिटलमध्ये इतकं हे ना हलगर्जीपणा, नवीन सिस्टर येतात त्यांच्या हातात पेशंट देतात, नवीन डॉक्टर येतात त्यांच्या हातात पेशंट देतात, अजिबात विचार नाही करत की बाबा हे पेशंट आपलाच आहे, आपण कसं द्यायचं. त्यांना काही शिकावं असतं, त्यांना काही येत नाही, त्याच्यामुळे चुकीमुळे त्यांचं हे असं काही घडतं.
अनेक प्रकारे काय काय घडते ते लक्षात त्यांच्या येतच नाही का डॉक्टर आहे मग डॉक्टरांना कळायला पाहिजे ना ब्लड प्रेशरची गोळी पेशंट जेव्हा 7व्या महिन्यात 5व्या महिन्यात येतात तपासणीसाठी तेव्हापासून गोळ्या चालू करायला लागतात ना बीपीच्या मग त्या बीपीच्या गोळ्या का चालू नाही केल्या तुम्ही काय एवढं वाढवले बीपी तुम्ही त्या बाईला इतका त्रास होत होता तरी तुम्ही का गप्प बसले तिची बीपी चेक करायची तिच्यावर लक्ष द्यायचं तुम्ही लक्ष न दिल्यामुळे हे झालेलं आहे बालकाचं आणि त्या बाईचा मृत्यू झालेला आहे एक जिवंत माणसाचा तुम्ही जीव घेता त्यामुळे तुम्हाला ना याच्यात राहण्याचा अधिकारच नाहीये तुम्ही आहे ना त्या माणसाचा तुम्ही विचार करा एक ते आपली बहीण असू शकते आई असू शकते अशा लोकांना तुम्ही जर करत असेल तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही डॉक्टर आणि सिस्टर म्हणून काय तिथं काम करता तुम्हाला तेवढं माहिती नाही का तिचा बीपी 15-15 मिनिटाला 10-10 मिनिटाला चेक करायला लागतो म्हणून आणि एवढं झालेला त्रास दिला सहन केला तिने कसं काय केलं आणि कसं मृत्यू झाला याचा आम्हाला तुम्ही चौकशी करून विशेषण द्यावा तुम्ही कसं काय असं झालं नाहीतर तुम्ही काम सोडून टाका ना कशाला एखाद्याचा जीव घेता असेल तर असं कम चुकीचं करापेक्षा तुम्ही झाडू मारा ना कुठंतरी डॉक्टरांनी हे जरा लक्षात ठेवा पेशंट जर आपल्या हाताने जातो आपल्याला किती पाप घडते आपल्या हाताने याचा जरा विचार करावा मी पण एक सिस्टर आहे मी 30 वर्ष सर्व्हिस केली पण एक पेशंट कधी सिरियस होऊन नाही दिलं मी माझ्या सर्व्हिस मध्ये एक सुद्धा पेशंट माझ्या हाताने कधीच असं झालं नाही मी स्वतः जेवायची ना पण पेशंट कडे इतके लक्ष द्यायची बारीकपणाने आणि तुम्ही बिनधास्त माणसाला मृत्यू करता म्हणजे काय याला अर्थ आहे डायरेक्ट तुमच्या हाताने माणूस जाते बाळ जाते कधी मी पण डिलिव्हरी भरपूर केल्यात मला सगळं माहिती आहे त्याच्यातलं पण तुमच्या हाताने चुकी झाली तुम्ही मान्य करा आणि त्या कारवाई त्यांच्यावर करायलाच पाहिजे त्या माणसांना न्याय द्यायलाच पाहिजे कुटुंबानं त्यांच्या या गोष्टीचा निश्चित करते झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या मागणी केलेली आहे की संबंधित घटनेची सखोल चौकशी करून त्या जे त्या ठिकाणी दोषी आढळतील त्यांना कठीण शासन झालं पाहिजे कारण आज आपण पाहतो की वारंवार त्या ठिकाणी अशा घटना घडतायत आणि ह्या घटना घडत असताना तिथलं असणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कुठेही कमी पडते कच खाते किंवा हलगर्जीपणा आपण ज्याला म्हणूयात अशा प्रकारे जर तुम्ही वागत असाल तर नक्कीच तुम्ही एखाद्याच्या आयुष्याशी खेळताय आज मृत्यू कशा प्रकारे झाला तरी तो मृत्यू झाला त्याला जबाबदार आपलं यंत्रणा आहे ती कशा प्रकारे त्या ठिकाणी यंत्रणा कुचकामी ठरली त्याची सखोल चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्याच्यावरती कठोर शासन झालं पाहिजे आताच अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे जर योग्य वेळी आणि योग्य वेळामध्ये त्याची चौकशी करून त्यांना शासन झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू अनेक प्रकारचे आंदोलन करून त्या ठिकाणी जोरदार आंदोलन करू आणि त्यांना तालुका संघटक या वतीने हा 2 शब्द बोलतो मी का जी घटना घडली त्या दवाखान्यामध्ये ते त्यांचे हळगर्जी आणि त्यांचे नळगळ पण त्यांनी जे केलं ते त्यांना त्या डॉक्टर लोकांना जे शिका डॉक्टर नसतो होते त्यांना लवकरात लवकर त्यांना 302 कलम लावून त्यांना लवकरात लवकर त्यांना अटक करण्याची आमची मागणी त्यांना अटक करावं ही आमची मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. श्रद्धेय बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.